कापता आता हा ही अशी दोडी चिरली. हा ही अशी दोडी चिरूक हवी. चिरत मग त्याच्यातलं बाहेर काय आतडा बितडा काढूचा नाही ना. आणि मग ही ह्या अशी मिठा ही आता ह्या चिरली या अशी मीठ ना, आणि ह्या तिचा जुना मिठा. अशी चिरली ना हा. तर ह्या गरला असतं ना, हा. त्याच्यात असं मीठ भरायचं असा चिरग्यांतून आणि त्या दाबून ठेवायचा असा. आणि ती मग मग ही आता एवढी चिरासर वेळ किती लागते लो. नाही लागत हाताला. टाकते ऐक तुका नको आणा धर धर घे व व व व हो जा आपला तर घेतले घे नाही तर मी घेन घे. आईच्या चपलांवर खय तो गेलो. तुका इलेत वडीयत जास्त खाऊन थंय मुंबईत मांजरांका हाय तर खवाळ बिसरे भेटत नाही. तुमका हे भेटत तर नकोच आता. झाली आहेत दोडिया कापून बघा. आता ते मिठात घालून सुरुवात करता. आता असं खाली टाकूचं लागतं पहिला मीठ आणि नंतर ही अशी चिरून अशी मिठात ही अशी दाबायची असं म्हणजे त्यांच्या खिवेत भरून तर असं लावचं ठेवचं लागतं. झाले हे बघा मीठ पूर्ण सपला आईचा पूर्ण तर भांडा पूर्ण लागला आणि हय पण झाली आता पुढची प्रोसेस काय करता. एवढा मीठ लागता एक हे का एवढा मीठ धोंडो असं त्याच्यावर ठेवायचं वाळायला. मग आता मीठ गळून पाणी त्याला. हा म्हणजे असं आता दगड ठेवलेलो हा त्याच्या खाली म्हणजे असं काहीतरी ओझा आणि त्याच्या खाली बारदा आणि त्याच्या खाली आपली दोडिया मासे धुवचे लागतं स्वच्छ. हे बघा हे पाणी खाराचा खाडीचा पाणी सुकत घालता आई. एवढी सुकत घालूची झाली आईची. आता थोडीशी राहिली पण ही हो याकच घालचं लागतं ना. नाही तर बोली राहतेली हो मग ती खराब होते. ही आता ही मोठी आहेत. ही बघा ही मोठी आहेत म्हणजे हे का दोन चिरी आहेत. हई एक हा आणि हई एक हा. हे दोन चिरी आहेत. ही थोडी महाग विकतात ती म्हणजे ही 100ची 6 5 6 7 अशी म्हणजे 5-6 तरी. हा आजीकडे बघूया काय काय आहेत ते मासे. आजी पण मासे सुकवताना काय हे बघ. हा हे बघ वाटू लावून बसते. हा वाट हे बघा. हे बघा ही पण आजी ही सुकवल्या मोठी दोडी. हे का 2-2 चिरी मारूचे लागतात. मोठी आहे ती. मोठी ही कशी देत असते 100? ती काय कशी वाट्यावर हा मी धरते हातात अशी. हा. नमस्कार गावाला मी तुमचा सगळ्यांचा लाडक्या आपल्या कोकणचा चेडू सायली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मालवणी मीडियममध्ये. तर आम्ही इलो देवगडात आणि आईकडे आणि आज आई आपल्या मासे कसे सुकवतात ती मासे विकता. तर ते सुके ओले मासे विकतात. तर सुके मासे कसे सुकवता खायचे ढोमी दोडी मासे कसे सुकवता हे दाखवणारा. तर ही आई नाही सगळी तयारी केली ना. ही बघा बसली हा हय आणि आता मासे हे करू घेतात. ती कसे सुकवतेली ते बघा. मिठा घालतो सोडता हा कसले आहेत आई दोडीला काय ढोमी ते काय मांजरात ढोमी घातला हा. तू काय बोल मांजरा घातले मांजूर गेला खय गेला. आई सोडता बघूया काय मासे कसले आणलं आई. ढोडिया नाही दोडियाच तीच ढोमी ना. हां तर आई मासे आणून गेले तेव्हा मी झोपलं होतं. ती आता घेऊन इली या देवगड भाटीवरनं. कापता आता हा ही अशी दोडी चिरली. हा ही अशी दोडी चिरूक हवी. चिरत मग त्याच्यातलं बाहेर काय आतडा बितडा काढूचा नाही ना. आणि मग ही मिठा
ही आता ह्या या चिरली अशी मीठ आणि ह्या तिचा जुना मीठ हा. अशी चिरली ना हा. तर ह्या गरला असतात ना त्याच्यात असं मीठ भरायचं असा चिरग्यांतून आणि त्या दाबून ठेवायचा असा. आणि ती मग मग ही आता एवढी चिरासर वेळ किती लागते लो? नाही लागत हातच्या लागत 5 मिनिटात होते. हा ती का सवय आहे पटापट आता करून टाकेल. मग ही किती रुपयाची भेटली आई? ही 400 रुपयाची. 400 रुपयाची एवढी? हा म्हणजे ही 400 रुपयाची मासे दोडिया ढोमी ढोमी दोडियाच म्हणतात ना ते का? दोडिया हा ही 400 रुपयाची दोडिया. 400 रुपयाची हत ही. ही आता सुकवून मिठात घालणार चिरणार मीठ भरणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुणार आणि सुकत घालणार. आणि 2-3 उन्हा दाखवणार. तर किती उन्हा दाखवचे लागतात? 3 उन्हा. 3 उन्हा दाखवणार आणि मग मी आपण इकूक नेतो मग तेव्हा परत इला हट. परत मांजुरीला का आम्ही मांजरा का भूमी चिरताना आम्ही तेव्हा त्याची मजा आहे बाजाराची. त्या सारख्या येत राहू त्याला आई. किती घालशील ते का? त्याचं जीवन हा त्याच्यावर हा म्हणून तो झाडा आईचे सोबती आहेत ते. ही आई आता ही बघा दोडिया चिरता हा अशी चिरून मी पण आपला मका बसू का टेबल घेते. किती वेळ उभ्या राहून मका हे नाही होचा. आई आता एवढी दोडिया तुमका 400 रुपयात भेटली? ह्याच्यात कष्ट आहेत ना तो चिरूचा काय चिरूचा. हो चिरूक लय वेळ लागता. मेहनत आहे मेहनतीशिवाय काय मिळत नाही. कष्ट करतो काय करणार. हे बघा कशी चिरता हा. हे बघ हा थांबा. हा ही बाई ही अशी चिरून आता हैत्यात मीठ भरचं लागतं आणि त्याचे खीव खीव दाखव. हा हैत्यात मीठ भरचं लागतं. मग मीठ भरताना दाखवते तसं. हा ही आता चिरून सगळी मिठात घालणार आणि सकाळी ती धुवून सुकत घालणार. आणि आता मग ही तुमका परवडतात काय? हो परवडतं. परवडतात. हे आपले 100चे 10 दिली तरी परवडतं. 10 दिलास तरी परवडतं. पण ते का मेहनत पण आहे ना तुमची. परत मीठ पण. आता मीठ कसं आहे ह्या परत येईल हट. 100ची तुम्ही 10 दिलास तरी परवडतं. ह्याच्यापेक्षा पण मोठी येत असते ना आई? मोठी असतात ती त्याच्यापेक्षा लय मोठी असतात मोठी. आता वर हत्ती मोठी हो तेवढी मोठी चिरलेली. हा ते आता खय ती वरत हे दाखवून येत वरहत ना आई. वरची दाखवते आई बघा आता तुमका वरची दाखवते वरहत. हा खवळी पण दाखवते थांब. वरती सुकवल्यानंत आई ह्या काय झाकून ठेवल्या ना. कंदील वाकडू झालो आई. वाकडच होता तो. सोड्या मांजरांमुळे आणि कावळ्यांमुळे झाकून ठेवचं लागतं. हा ही बघ झाकून ठेवल्यानं. हा ही बघा ही आहेत. आता ही मोठी आहेत. ही बघा ही मोठी आहेत. म्हणजे हे का 2 चिरी आहेत. हई एक हा आणि हई एक हा. हे 2 चिरी आहेत. ही थोडी महाग विकतात ती. म्हणजे ही 100ची 6, 5, 6, 7 अशी म्हणजे 5-6 तरी देतात ही. आणि ही लहान आहेत. ही बघ ही बघा ही आहेत ना ही लहान आहेत एकदम. ही हे का एकच चिरा जी आता आई
चिरता हा ती, आणि ही खवळी, ही खवळो मासो. हे सांगा होते आई की खवळो दाखवू नको म्हणून, ते ह्यो खवळो मासो. भरपूर प्रकारचे मासे असतात. हे बघा, हे पण खवळोच आहे बघा पूर्ण. ही दोडी आहात, ही बघा केवढी मोठी आहात. ही डबल चिरावाली असणार. हा हे बघा, ह्यांका 2 चीर मारूचे लागतात. अशी आईची प्रॉपर्टी असा. हे पण खवळो हा, प्रॉपर्टी आईची बघा. एवढी सुकवून ठेवल्या ना, ती आता जायत उद्या परवा विकूक. ती लोक काय करतात, झाकून ठेवूया ही. ती लोक काय करतात, जेव्हा खाटवार असतात म्हणजे बुधवार, रविवार, शुक्रवार, तेव्हा ओले मासे घेऊन जातात विकूक. आणि जेव्हा ह्यो वार असता खायचो साधो वार म्हणजे उपवासाचो, गुरुवार वगैरे, तेव्हा मग हे सुके मासे घेऊन जातात मंगळवार, गुरुवार. पण मेहनत करत राहतात. एक दिवस ती शांत अशी ही नाही करत, मेहनत करतात. चला तर मग आई बघूया आईची किती झालेत ते. आई किती झाली? अजून भरपूर आहेत आईची. मच्छरची अगरबत्ती आणली. मच्छर इली या थांब लावते. ती आम्ही 100 का 5-5 देतो. 5-6 5-6 बरी आहेत. आणि ते का 2-2 चिरत, डबल चीर मारली. डबल चिरत. हो आतमध्ये मला घुसमटू का माका निसचा बुचूर झाला. एवढी रवली आहेत अजून आई. असले ना काय बुचूरच हे करते मी, आहे नाही 2-2 अगरबत्ती लागते ती. मच्छर. हो मच्छर लय जाम मच्छर. तर आई आता ही किती म्हटलं 400ची ना, 400ची दोडी आहोत. मग तुका हे किती तरी ह्याची होती? 700-800 पर्यंत. 700-800 पर्यंत होती, म्हणजे 400 रुपये फायदो. पण त्याच्यात ह्या मिठाचा परत खर्च ना, परत हाणलाच त्याचो मेहनत. हो हो, परत हाणलाच तो टेम्पो बिम्पोचा भाडा बेडा गाडीचा. म्हणजे ती आता हैसून गेली खाली आमच्या पिंपळपाडा 4 किलोमीटर चलत. 2 किलोमीटर पिंपळपाडा. हो 1.5-2 किलोमीटर आहे ना पिंपळपार. थंयना एस टी पकडून देवगड स्टँड थैसून चलत परत खाली 1-1.5 किलोमीटर माशांची भाट. थैना परत ते मासे घेऊन टेम्पोन येऊ जायला. मग टेम्पोवालो किती घेता? 50 रुपये. हां 50 रुपये तेवढं टेम्पोवालो घेऊन येतात. नंतर मग ते एस टीन त्या परत पिंपळपारा, आणि पिंपळपारावरनं परत चलत हय एक 5 रुपये 10 रुपये 5 रुपये लगेच 5 रुपये तिकीट लगेच पण घेतात. भारी. अरे तुमका माप देऊ गोव्या ह्या एवढ्याशा गमेलाचं लगे तिकीटनी 5 रुपये लगेच. भारी आहेत. मग आई आता ही बघा झाली आहेत अर्धी आहेत, थोडी आता ही अजून चिरता. आणि हय जावय बापू बसले आताच उठले आहेत झोपून, बसले आहेत बघतात सासू कशी माशी चिरता. पहिल्यांदाच बघत असेल ना, त्याची मजाच झाली. चौथा काय 5व्या भरा. मग आई ते एकाच तू 100 रुपयाची घातलं. तो उगाच नव्हता काय. अरे तरी भारी. जनावर खेळवीत राहणार. पण तू आता ती का मगापासून 4-5 घातलं, आणि मोठी ती पण दररोज घालत अशी. घरात येतात त्यांच्या नाही, आमच्या दोघांचे असतात. शंकर पण तसं चिरतात. आता शंकर आता खवण्यावर चिरतात. खवण्यावर. अजून एक खत आजी, ती पण हे करता मासे हे करता सुकवता. बघूया ती कसे सुकवतात. ती पण सुकवता. आजी ही काकी हे काय बळे आहेत ना, वाघी काय वाकटा वाकटे हे बघा बळे. आता ही आजी हे सुकवता, हे बळे. आता ह्या पुढचं तोंड तोडात पहिला. हा हा
आणि त्याच्या पोटातला काढायचं असा. हा हे बा आजी बरोबर सांगता. हे हे असं असा त्याचं सगळं काढायचा. काढून मांस आणि मग मिठात टाकायचं. पोटातला असं सगळं आतडा काढून नंतर ते मिठात घालू काय. या आतडा काढायची खीव बिव हा आणि मिठात टाकायचं. मिठात टाकू काय. बरे आहेत काय मासे, म्हणजे स्वस्त आहेत काय महागच आहेत? आता जरा बरी बरे आहेत, सुकक बरे आहेत. आणि ओले हे सुरमई बिरमई बाकीचा ते महाग नाही. चिरता आई सुरियर चिरता, शंकर दादा खवण्यावर आडाळ्यावर चिरता. आडाळ्यावर पटपट होतं. पटकन होतात आड्या. आम्ही पण तेव्हा मी पण आडाळ्यावरच चिरायचोय. मी पण कधीच सुरियर नाही चिरलेली, आडाळ्यावर आपली चिर. पाठवतं. युट्यूबला टाकणार. हो शंकर दादा आता हे बघा, शंकर दादा हा वर बघ. शंकर दादा तू दिसते मग मी वहिनीक पाठवते लिंक. वहिनी बघते लिंक. मी बघितलं, मी म्हटलं ह्या तोडाय बिडाय सगळे टाकले व्हायचे तोडाय बिडायचे. अजून एवढी चिरूची आहेत. दोन घमेला हाई मीठ भरता आजी. हे बघ मीठ भरतंय असे त्या खिवीत मीठ भरून दाबूचं लागतं. आणि मग हे टोपलेट डाळायचे. हा आणि नंतर मग त्याच्यावर काहीतरी जड ठेवायचं ना, वजन ठेवायचं. आणि मग उद्या सकाळी धुवायचे. उद्या सकाळी धुवायचे. हा 2 मिनिटात ठेवायचे असले तर 2 मिनिटात. 2 मिनिटात म्हणजे 2 दिवस. 2 दिवस. मग परवा धुवायचे. परवा धुवायचे. पण त्या प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न. मग उद्या ते जर परवा धुवायचे असले मग उद्या ते मीठ परत बदलूचं लागतं. गेली नाही हा काकी. हा माझी जर परवा धुवायचे असले मग उद्या परत मीठ त्याचा बदलूचा लागणार का? मीठ झाडून काढायचं आणि धुवायचं. हा हा मीठ झाडून काढायचं. हे आता तुम्ही 100चे तरी किती देतात? हे 100चे आम्ही काय ताजे बळे हे मोठे 100चे 3. हा ताजे. आणि सुके? सुके काय येणार मग काय 200चे कोणी घेतले 5-6. परवडतात. हा ताजा परवडू काय मेन. आणि मेहनत आहे ना मेन, बाकी काय नाही. धंदो करतो म्हणजे तयाच. हो तुळशींच्या लग्ना. हे का बोलतात कंबक्ती, म्हणजे ह्या गोखा तुका 100 रुपयाची दोडिया तिने टाकल्या. आणि गो आई बोलवते का आई ते ए पांड्या ह्या खा. ह्या काय तू चाटून ठेवलं. ए पांड्या ये पांड्या ये ये. हे दोडी घेते ह्या बथाम घे. उचलताय थांब. उचलताय उचलू. टाकते ऐक. तुका नको अण्णा. धर घे. व जे आपला तर घेतल्या घे, नाही तर मी घेन. घे आईच्या चपलांवर खाय तो गेलो. तुका इलेत वडीयत जास्त खाऊन थंय मुंबईत मांजरांका हाय तर खवाळा बिसरे भेटत नाही. तुमका काय भेटत तर नकोच आता. गावली ते बळे मस्त दाखवले बिकवले नशी ह्या बी काढून त्याच्यात सगळ्या. ती खाली या बाबू. ही बघ तुला तसलीच आता ती म्हणतस तसली. तू आता दूध काढलं ना वर ठेवलंस का बघ दुधाची पिशवी गष्टीत राहणार. खाल्ला ना पोरापेक्षा पोर राहतो माझं. काय केलं माझी 4-5 पोरांपेक्षा पोर राहतो. 5 का आणि 3 सुनो झाली किती 6-7. एक जोड घेतली आणि तो बघलो. ए पांड्या ए तुझी आई आहे ती. चल
तू बघ मान घसटता ब आई बघ कसं घसटता. चल ए उठ चल, माझी आई येते. ए पांड्या काय उठ, तुझी आती गेलो ब. ए पांड्या ब ए उठ, ए तुझी नाही ती ए. सुस्त्यावलं होतं ती दोडिया खाऊन खाऊन. भरपूर खाल्ले 5 अधिक. आईची झाली. आई किती एवढी राहुली. कॉफी पितो मस्त की. आईची अजून थोडी राहुली आहेत. आईची एवढी राहुली आहे. आई झाली. किती वेळ लागलो तरी 1 तास जाय तिलो. सांजावला तोपर्यंत काळोख पडलो. ती भारी आहेत आई, मोठी वरची 2 चिरी आहेत ते का डबल चिरी हो. ती 400 रुपयाची. हा मग आता ही तू एकाच मिनिटात ठेवणार काय 2? मग ती मोठी असल्यावर 2 मिनिटात ठेवतात. एकच मग आजी काय सांगी 2 मिनिटात पण ठेवतात. ठेवतात. मी पण मी नाही ठेवत. खार होत. ही ढोडिया आणि काय ढोम्या झाली एकदाची चिरून. एवढी दोडिया झाली आहेत कापून. आता ती मिठात घालणार आहे. झाली आहेत दोडिया कापून. ही बघा आता ती मिठात घालून सुरुवात करता. आता असं खाली टाकूचं लागतं पहिला मीठ आणि नंतर ही अशी चिरून अशी मिठात ही अशी दाबायची. असं म्हणजे त्यांच्या खिवेत भरून तर असं ठेवचं लागतं. असं तेव्हा आम्ही पण मर पण मी कधी ह्याच्यात नाही. आम्ही खवण्यावर फटाफट होतं. सूर्यावर वेळ लागते. हे बघा अशी आता ती लावत जाते. मीठ लावत जायचं. कशी आपण सुके डायरेक्ट घेतो मासे, आपल्याला माहित नसतं ही ते आता चीर आहे ना कशी. ती आता ही अशी भरायची. त्या चिरीत पण भरायचं आणि त्या त्यांच्या गालांतून चिरीत पण भरली, चिरीत पण भरली आणि गालपुडान पण भरली. म्हणजे असं त्याच्यात दाबून ठेवायचं. आणि ती अशी ठेवत जायची. अशी भरली काय मिठातून जाम झाली. लय वेळ लागता चिरिय भरू चिरिय चिरूक असं. म्हणजे काय करणार धंदो आता करू खयो. कोण कमल तयार. आजीची झाली. काय 2 जण आम्ही. ही एकटी आहे. शंकरदादा पटापट करत होतो. आमच्या एकट्या काही वाचतच किती एकट्या का करूच. म्हणून मी संध्याकाळची हाणूक मागत नाही, सकाळची हाणते. कारण काय सकाळची पण दोडिया भेटत मग ती सुकवतं कधी. ती सकाळी चिरवायची, दुसऱ्या दिवशी सकाळी धुवायची. आता ही जास्त पटापट घेते, पटपट होते. बस झाली आता. तू एवढी झाली आहेत, अजून एवढी बाकी आहेत. करता पटापट. हा नाही तर घरात. तर ही तिने आता 6 वाजता मिठात घालूक सुरुवात केलेली आहेत. 1 तास. आणि आता 7-7:30 होय तिले. 1 तास 1-1.5 तास गेलो. आणि मेहनत खूप मेहनत आहे. हे बघा. आणि एवढी ती हानूची आज तरी तिने कमीच आणल्या नाहीत ना आई.
नाहीतर ह्याच्यापेक्षा जास्त. अजून काय काय सुकवतं? काय बळे, बळे आणि खवळी, हा पातळी खवळी आणि ह्या शेंगटे असले तर- शेंगटे सुकवतात. हो, शेंगटे चिरतो. शेंगटे चिरून खावे गे ते हा, भारी आहेत. चिरून. हा परत चिंगळा बिंगळा पण ना. कोलंबी. कोलंबी कशी आहेत किलो? किलो का ना, भाटीवर लिलाव असता ना. नाही सुकवलेली कशी देतात? सुकवलेली 1000 रुपये किलो. पण येतात तरी काय ते का बरी? लय असतं. हा त्याला मेहनत थोडी कोलंबी आणि परत अजून हा काय काय माकले. माकले सुकवतात, बांगडे सुकवतात. सगळे परत औषधी घरात बांगडे बिंगडे सुकवलेले ते दाखव. हे बांगडे सुकवलेले हो. आजी हो, बांगडे बिंगडे सुकवतात. सुकवले ना ते. कोलंबी सुकवलं ना. मग ती दाखव बांगडे काय. बांगडे पण चांगले. झाली आता होईल थोडीशी रवलेली आहेत. किती वेळ लागता हा. कंबर पण पडली असाच होता. खय आई किती वेळ. काय हे करणार बघ एवढी झाली अजून हत एवढी मिठात घालता. मीठ तवस संपूर्ण खाली गेला. हो झाला. हो रडियंग तेवढं होयार तर ती दुसऱ्या दिवशी झुंका नाही तर किलो पडात. बघ मीठ पूर्ण हे झालं. तेवढा आता मीठ लागला हा. सगळ्या का. किती होता बघलं ना. आणि नाही मीठ जास्त दाबतो मग टेन्शन नाही. आणि एकाच मिठानं आपली धुलं का लागता ना आता. हा आणि जाड मीठ वापरूच लागतं नाही नाही ह्या बारीक हा. ह्या बारीक हा. नाही गे आई ह्या जाड नाही हा. बारीक हा. ह्याच्यापेक्षा पण अजून जाड जाड येतात. येतं. ह्या जाड काढतात खया ह्याचाही नाही. हा ह्या जाड हा. आता लागणार नाही हे का. ह्या असा लागतात आता. ही एवढी साईज लागतं मिठाची. काय करणार बाय. एक झाली आईचं टप्पू शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे आई. आणि ही होय तिली एवढीशी रवली आणि ही एवढी झालेली टोपली भरत तिली आई. हो त्याच्यावर आता बारदान ठेवणार, धोंडे ठेवणार तर आम्ही पुढे दाखवते. आणि सगळा भार पडून जमकार एवढी रवलेली झाली आता होय तिली झाले हे बघा. मीठ पूर्ण सपला आईचा. पूर्ण तर भांडा पूर्ण लागला आणि हय पण झाली आता पुढची प्रोसेस काय करता आई बघूया. झाला ना या शेवटचा 2 तास झाले. एवढा मीठ लागता. एक हे का एवढा मीठ एका धुण्यात. कारण का ती खार होई ना म्हणून. हा आणि डबल याची असली ना तर एवढा मीठ लावत डबल याची असली ना मग उद्या मीठ काढून टाकूचा लागून परत मीठ मारूचा लागता. परत आणि परत तशीच ठेवची लागते आणि परवा धुवायची आणि ही उद्या धुवायची. का जास्त मीठ बसला ना. हा आता हे आपण टाकतेला काय. हो आपण टाकून ठेवतो. सकाळी धुतानाचा काढायचा हा आणि ह्या करायचा. तू कर. असं मागचा रंग ना धरते. ना प्रकाश येता हाताचं. झाली बघा पूर्ण मीठ मारून. किती मीठ मारलेला हा पूर्ण. आता ह्याच्यावर काय काय ठेवतेली आई बघूया. आई ह्याच्यावर काय काय ठेवतेली जड. आता काय पहिला आहे तर काय बारदान. हा या बारदान बघा असं बारदान घालूचं लागतेला.
हे असं घालायचं ह्याच्यावर बारदान असा हां आणि असे हे धोंड एकांकी ते खाली ह्या पातळी धोंड असं त्याच्यावर ठेवायचं बारदान झाकणं. मग आता मीठ गळून पाणी जात त्याला. हां म्हणजे असं आता दगड ठेवलेलो हा, त्याच्या खाली म्हणजे असं काहीतरी ओझा आणि त्याच्या खाली बारदा आणि त्याच्या खाली आपली दोडिया. तर हे आता ह्या वजा मग पाणी रात्रभर गळून जाते. मग उद्या ती धूक हवी सकाळी. उद्या आता धुताना बघूया. नमस्कार गावालेनू. तर वाजले सकाळचे 6 साडेसहा आणि आई आता पाटी मासे हे करता. तर आता आम्ही मासे धुवून सुकत घालणार आहोत आणि मस्तपैकी थंडी पडली बघा. सुंदर अशी छान अशी गावची सकाळ आहे, एकदम मस्त छान. तर आता आम्ही मासे पहिले धूक जाणार आहोत बंदरावर. आमच्या खाडी येत आहे. तर आधी आई काय करतात ती बघूया. शंकर दादा चाललं. हा आजीकडे बघूया काय काय आहेत ते मासे. आजी पण मासे सुकवताना काय हे बघ. हा हे बघ वाटू लावून बसते. हा वाट हे बघा. नेसलं बाई. हे बघा ही पण आजी ही सुकवल्या. मोठी दोडी हे का 2-2 चिरी मारूचे लागतात. मोठी आहे ती. मोठी आहे. हा, ही ही कशी देत असते 100? ती काय कशी वाट्यावर हा. मी धरते हातात अशी. हा होय. काल साडी नाही नेसलो. हा नाही दिसत. वाटो लावते. हा ही मोठी दोडी हा. ही आता झाले ना 2-3 दिवस जरी सुकवून झाले असते तुमचे. हो 2 दिवसात सुकवची लागतो. हा नाही हे बघा ही सगळी आता आजीचा वय बघा किती, तरी पण ती मेहनत करता. सकाळ आता 6-6:30 वाजले. आता सकाळी जातेली ती मासे घेतेली ओले, नंतर विकूक जातेली परत सकाळी. हे बघ मोठे आहेत. आजी आता भरपूर वर्ष आली ना तुम्ही मासे विकता? हो 2 सालापासून. मग एवढी वर्ष आली. 2 सालापासून ही बघ गाडकोट. हो. तुमका कोणाक हवी असली तर ही देवगड पिरवाडीत राहतात. थैलास आणि विचारलास ना सांगांचा भेटी. बघा अशी आहेत मोठी एकदम 2-2 चिरांवाली. ही मस्त लागतात चवीक पण आणि ताजी आहेत हे. आई काय करता बघूया. आई झाली कावळे इले पेटात घातली. आता ती झाडून काढून ती धुवून घेणार. आता ही मिठात रात्री आपण काल घातलेली होती ती आता ही बघा ही आई ह्याच्यात टाकतात. आता ती बंदरात नेणार आणि धुवून हाणणार आणि सुकत घालणार. 3 दिवस होऊन जातो. आणि नंतर आम्ही जाणार आहोत भाटीवर माशांसाठी. ते किती दिवस ऊन दाखवणार आई? 3 दिवस सकाळची सुकत घालू करू. आई नापली थय आजीनं आपलं टब बीप घेतल्या ना जातात आता. आम्ही पण जाणार आहोत. तर आता आम्ही चाललो हो. हा दोडिया धूक जातो बंदरावर. आईन घेतल्यानं कशी पाणी भरला. हे बघा हे आमचं गाव जामसंडे पिरवाडी.
तर व्ह्यू बघा हा आमच्या गावातलं पाणी. हे बघा ही खाडी, देवगडची खाडी. खायची पिरवडवाल्यांची नाही, ही देवगडवाल्यांची आहे. हे बघ ही पात लागली आहे कोणाची. हे बघा मस्त अशी छान अशी एकदम सुंदर सकाळ गावची. सकाळची हे 6:30 वाजलेले आहेत, 7. आणि आई आहे आता धुता हा मासे. हे धुचे लागतं स्वच्छ. हे बघा या हलवून हे असे धूक होईल आणि मग ते सुकत घालू होईल. हे असे धुचे लागतात. हे सगळं मीठ त्याचं जातेला आणि नंतर मग नेऊन ते सुकत घालचे लागतात. असे 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 चिरायची असे आणि हे नेऊन मग असे धुवायची आणि सुकत घालायची. हे बघा ही आई आता धुता स्वच्छ धुचे लागतात ते मिठाचं आणि पाणी मिठाचं सगळा जाऊ खवाय. ही आमची अशी पिरवाडी आणि ही हाय पात लागलेली आहे. आज काही गेले नाही हिरणाकारांची आणि ते आम्ही मुळे काढून जातो त्या मधल्या झाडाकडे. सुंदर असं आमचं गाव छान एकदम. हे बघा सुंदर असे उभे तर धुवून झालेली आहेत आणि आम्ही आता चाललो हो सुकत घालू. मग आणि कधी देत नाही 4 बांध करीन. मग आता ती सुकतील ना आई. सुकत घालता आई वरच ना. कावळे इले सकाळ सकाळ घातलं. हा आणि त्याच्यावर आता सुकत घालते मी. सुकत घालायचं लाईनीक लावायची. वाजले आमका गाडी गावगी या मासे गावचे असे. हे का किती वेळ लागते लो. नाही लागते सगळा मेहनतीक लागलेला हा कष्टात लागलेला. घातली काय सुकती. ही बघा आई आता हे घालता हा दोडिया सुकत. आता हे का आता घातल्यानं काय टेन्शन नाही. हळून येतं ना. हळून येतं आणि पांडव तो मग उठलो सकाळ सकाळ. हय ये हये येऊन गेलो हा हये म्याव म्याव करता. फिरून गेला ते का हयाचं येऊन खायत. त्याची मजा असते आहे खायची. सुकत घालता आई. एवढी सुकत घालूची आहेत अजून. हळू झाली आईची. आता थोडीशी राहिली पण ही हो एकच घालचं लागतं ना. नाही तर ओली राहतेली. हो मग ती खराब होते. सुकत घालता दोडिया दोडिया. आजीकडे मोठी आहेत एकदम 2-2 चिराची आहेत. सकाळी दाखवली होती. बळी पण तू नाही बळे सुकवास. हा झाडा सकाळ झाली या मस्तपैकी एकदम. पांडे ए ए ए थांब. हये पळता ब. ए हये पांड्या पळालो.
हे आता पागल्यान ते झाकून ठेवतील. ठेवायचं म्हणजे कावळे पिवळे येत नाही. आता कावळे सतवतले. ते कावळे होतं परत मांजरा कुत्रे कुत्रे नाही पण मांजरा कावळे लय ह्या घ्यायचं काढतो असं ठेवलं तर बरं पडतं. कावळ्यांका कुत्र्यांका दारात ठेवलं का ठेवलं का टेन्शन नाही. म्हणजे कावळ्यांका घेऊ पण नाही आणि तुमचे कपडे देतो असा ठेवतो असे घालून म्हणजे ते हे असं पागलो घालता येईल. म्हणजे पागलो म्हणजे जाळा घालता जेणेकरून कावळे किंवा मांजरा नेऊ नये ती मासे असं. मग त्याच्यावर इटी हे बघा अशी इटी ठेवतात. तर मग मासे काय म्हणजे त्यांना काढू शकत नाही. हे बारीक असतं एकदम. हे बघा घन जाळा एकदम ह्यानी चिंगळा पकडली जातात. चिंगळा म्हणजे कोलंबी. हे आता खराब झालो हा. ह्यो असं ह्याच्यात टाकलं जातं माशांवर असं. चला तर मग गावाला तर आई कसे मासे सुकवता हे बघलास ना. म्हणजे मेहनत खूप आहे. आपण म्हणतो की पैसो पण मेहनत खूप आहे. आम्ही आता लहानपणापासून बघतो की मच्छीच्या धंद्यात किती मेहनत होती. पूर्णपणे सगळ्या गोष्टी आमका माहीतच. म्हणजे हैसून ते चलत जाणं परत गाडीनं ते देवगड स्टँडला जाणं थैसून परत 1-1.5 किलोमीटर खाली चलत जाणं परत ते मासे घेणं परत तेवढा वर स्टँडवर चलत येणं परत गाडी पकडणं परत हे आमच्या स्टॉपकडे उतरणं परत थैसून 1-1.5 किलोमीटर चलत येणं. म्हणजे खूप व्यापत खूप मेहनत. आता तिने काल 6 वाजता ते मासे मिठात घालून घेतलं आणि तिका 8-8:30 वाजले. त्याच्यानंतर मग सगळं घरातली कामं जेवण वगैरे. तर खूप मेहनत आहे. पैसो आपण मेहनत आहे असा. तर आईचं ह्यो व्हिडिओ आवडलो असत तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कसे वाटले सुके मासे कसे सुकवतात ती प्रोसेस तुमका कशी वाटली ह्या कमेंटमध्ये सांगायला विसरा नको. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. काळजी घेवा.